नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तुमान गावातील मुख्य पांदण रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वारंवार तक्रारी करूनही महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून शालेय विद्यार्थी, नागरिक आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान मौदा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून रस्ता लवकरच मोकळा करण्याचे आश्वासन दिले। मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार छबीलाल गिरीपुजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत। याच्या संदर्भात ज्या महसुली केसेस आपल्याकडे चालू आहेत त्या महसुली केसेसचा पण लवकरात लवकर निकाल देऊ। त्याच अनुषंगाने जी यंत्रणा हे काम करते आहे त्या यंत्रणेच्या सोबत बैठक घेऊन रस्ता ज्या पद्धतीने त्यांनी इस्टिमेटमध्ये सादर केलेला आहे त्याच अनुषंगाने पुढे रस्ता जाईल, याच्या अनुषंगाने ते कारवाई करतील। गावकऱ्यांचं समाधान होईल का? होईल। याच्यामध्ये कसं आहे की गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जो रस्ता सद्यस्थितीमध्ये बांधकाम चालू आहे त्या बांधकामाला अडथळा होऊ नये असा याच्यात गावातील प्रचलित निस्तार हक्क, वाजिबूर अर्ज आणि त्यावरून रस्त्याचे जे हक्क आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही तहसीलदारांना सांगून की निर्णय घेण्यात लवकरात लवकर निर्णय घेण्यात। आज आम्ही तुमान गावकऱ्यांतर्फे तुमान गावकरी सगळे माता भगिनी, बंधुभाऊ आणि आपले बालगोपाल मित्र हे सगळे घेऊन मी तहसील कार्यालय येथे धडक मोर्चा घेऊन आलेलो आहे। याचे कारण असं की 1.5 वर्षापासून आमचे जे मागण्या ज्या काही होत्या पांदण रस्ता मोकळीच्या आणि PMYGSच्या तर्फे जो काही पुले सँक्शन झाला आहे त्याच्या अपोजिट आम्हाला जो सिमेंट रस्ता तयार करायचा आहे त्याच कामास अडथळा निर्माण होत असल्या कारणामुळे आम्ही 1.5 वर्षापासून साहेबाकडे वारंवार येऊन आम्ही मागणी करत आहे आणि पत्रव्यवहार करत आहे। 1.5 वर्ष झाले असून आमच्या कोणत्याही मागणीला, कोणत्याही पत्राला यांनी न्याय निवाडा दिलेला नाही। त्याकरिता आम्ही इथे तहसील कार्यालय येथे धडक मोर्चा घेऊन आलेलो आहे। अधिकारी म्हणणं आहे की तुम्ही त्याची मागण्या केल्या त्यावर आम्ही लवकरात लवकर हे करू आणि तुम्ही तर असे म्हणत आहात की शासनाने 1.5 वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत पण त्याच्यावर काही म्हणजे कारवाई होत नाही। याबद्दल म्हणजे काय सांगायला सामूहिक म्हणजे काय पवित्र आहे तुमचं? DPO साहेबांनी जे आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाचा आम्ही सन्मान करू, परंतु आम्ही त्यांना विनंती अर्ज दिला आहे की येत्या 17 तारखेपर्यंत तुम्ही हे पांदण रस्ता मोकळी करून द्यावं आणि जे काही रस्त्याचं काम निर्गलित झालं आहे, थांबवलेलं आहे ते रस्ता परिपूर्ण बनवून देण्यात यावं मनुष्याने, अशा पद्धतीचे आम्ही त्यांना विनंती अर्ज दिला आहे। अगर ते न झाल्यास आम्ही 17 तारखेला इथं पुन्हा डबल तुमान गावातर्फे इथं येऊन धडक मोर्चा आम्ही आंदोलन पुन्हा तयार करण्यास तयार आहे। तोडफोडच्या सांगून दे, तोडफोड होईल म्हणा तीव्र आनंद तुम्ही बोलता। साहेब प्रल्हाद शामराव गांधी माझे कसं आहे साहेब, त्या गावात जाण्याकरता पहिले पुलिया नव्हता आणि पुलिया रहता आणि त्या पाण्या डोंगर चिखला सगळ्यांनी गावात जावं लागत होतं आणि ते 60 नंबरचा गावात जाण्याचा येण्या जाण्याचा रस्ता आहे। माझे वडील सदस्य होते, ग्रामपंचायत सदस्य होते, यांनी पांडुरंग गजाने साहेब आमदार होते। यावेळेस आमदार साहेबांनी तेव्हा पुलिया बनला तेव्हाच त्यांना तो रस्ता रोखायला पाहिजे होता, त्या गावाचा रस्ता बंद करायला पाहिजे होता। आता जेव्हा नेमका चालू असताना 3 पेढ्या गेला तर रस्ता चालू आहे, तो चालूच असायला पाहिजे आणि नेमके चालूच असं राहील आणि पांढरा रस्ता खुला व्हायला पाहिजे। पांढरा रस्ता खुला नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू। पांढरा रस्ता मोकळा झालाच पाहिजे।